मागील 3 दिवसापासून मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त तेजी पाहायला मिळते. त्याचबरोबर एफआयची खरेदीसुद्धा होताना आपल्याला दिसून आली, परंतु त्या खरेदी आणि तेजीला थोडासा ब्रेक लागताना दिसून आला. मार्केटमध्ये आज थोडंसं सुस्त वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. काय आहे त्याचे कारण आणि त्यामागील सायकॉलॉजी काय याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे रवींद्र राऊत आणि आपल्या सर्वांचं स्वागत करते आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी या चॅनलमध्ये. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो बघू शकता, आजचा जो महत्त्वाचा जो विषय होता की मार्केटमध्ये एवढी सुस्ती काय आहे, कशामुळे आहे, त्याचं मुख्य महत्त्वाचं म्हणजे कारण होतं की पीसीआर लेवल आपला 1.67 या व्हॅल्यूपर्यंत गेला. म्हणजे या ठिकाणी ओव्हरबॉट झालं असल्यामुळे मार्केटमध्ये काय प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी येणं एक साहजिक होतं. त्याप्रमाणे आपल्याला पहिले 5 मिनिटामध्ये मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण मार्केट ओपन झाल्यावर सडनली तुम्ही बघू शकता 26,150 पर्यंत आपल्याला शार्प सेलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याचबरोबर आय टीच्या इंडेक्सने सुद्धा निफ्टीला सेलिंगमध्ये चांगल्या प्रकारे साथ दिली. त्याप्रमाणे काल तेजीमध्ये साथ दिली, त्याचप्रमाणे आज मंदीमध्ये सुद्धा निफ्टी आय टीने चांगल्या प्रकारचं एक सेलिंग प्रेशर निफ्टीवर तयार करून ठेवलेलं होतं. परंतु ऑप्शन चेनच्या डाटामध्ये असा काही डाटा तयार झालेला होता, त्यामुळे 26,100 आणि 26,150 ही लेवल एवढी महत्त्वाची होती सपोर्टसाठी, तो परफेक्टली त्या ठिकाणी रिस्पेक्ट देऊन मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली. त्याचबरोबर 26,200ची लेवलसुद्धा तेवढीच रिस्पेक्टिव्ह होती की मार्केटमध्ये त्या ठिकाणी या अगोदरसुद्धा चांगल्या प्रकारचं सेलिंग प्रेशर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. मार्केट प्रत्येक वेळी त्या ठिकाणी रिव्हर्सल होताना आपल्याला दिसून आलं. तर सर्वात पहिल्यांदा बघू शकता ऑप्शन चेनमध्ये जो ऑप्शन चेनचा आज डाटा होता, त्यामध्ये 26,200च्या कॉल साईडला 5.25 कोटी शेअर्स या ठिकाणी कॉल राईट झालेले होते. 5.25 कोटी टोटल ओपोनेंट्स या ठिकाणी कॉल राईट झालेला होता, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केल्या होत्या. तर यामुळे हा चांगल्या प्रकारचा एक सेलिंग झोन, सप्लाय झोन तयार झालेला होता. त्याचबरोबर 26,150 ते 26,100 या दोन्ही स्ट्राईक प्राईस 4.5 ते 5 कोटी टोटल ओपोनेंट्स या ठिकाणी तयार झालेला पुट ऑप्शन शॉर्ट सेलर्स, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केलं होतं. म्हणजे या ठिकाणी हे 50 पॉईंटची रेंज अशी तयार झालेली होती की मार्केट 26,200च्या वरती सस्टेन राहत नव्हतं आणि 26,150च्या खालतीसुद्धा ट्रेड करत नव्हतं. कारण जसंही खाली येत होतं मार्केटमध्ये तुम्हाला शॉर्ट करून पाहायला मिळत होती आणि जसे मार्केट वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होतं, या ठिकाणी फ्रेश बिकवाली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होती, प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळत होती. मार्केटने थोडंसं 26,200ची लेवल अपसाईडला ब्रेक करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि लेवलसुद्धा ब्रेक केली, परंतु पुन्हा त्या ठिकाणी काय झालेलं आहे, पीसीआर लेवलमुळे थोडंसं आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होताना दिसलेलं आहे आणि फायनल क्लोजिंग जे आपल्याला मार्केट 26,200च्या खाली आणि 26,150च्या वरती देताना दिसलेलं आहे. तर या ठिकाणी काय झालं आहे, थोडंसं एफआयने मागील 3 दिवसापासून चांगल्या प्रकारची खरेदी केली होती आणि काल थोडंसं कॅश मार्केटमध्ये त्यांनी विक्री केली असल्यामुळे थोडंसं काय आज कुठे ना कुठे हा थोडासा निगेटिव्ह पॉईंट आपल्याला म्हणू शकतो की मार्केटमध्ये जर कंटिन्युअस त्यांची जर बाईंग असती तर आजसुद्धा चांगल्या प्रकारची बाईंग राईस होती, परंतु काल एफआयने कॅश मार्केटमध्ये थोडीशी विक्री केलेली आहे, त्यामुळे हा पॉईंट थोडासा आजच्या दिवसासाठी निगेटिव्ह होता. त्यामुळेच कसं आहे, बाकी ठिकाणी आपल्याला थोडीशी या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आलेली आहे. जर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुद्धा जर एफआयची कंटिन्युअस जर बाईंग असती नेट दोन्ही ठिकाणी, तर आजसुद्धा चांगल्या प्रकारचं तुम्हाला मार्केटमध्ये अपसाईडचं मोमेंटम पाहायला मिळालं असतं. आणि त्यानंतर एक आणखी मुख्य महत्त्वाचं कारण कुठलं होतं की आज वीकली एक्सपायरी होती निफ्टीची, त्यामुळे सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर होताना दिसून आलेलं होतं. अशा प्रकारचे या डाटामुळेच मार्केटमध्ये आज सुस्त वातावरण होतं. त्यातलं पहिलं कारण होतं पीसीआर डाटा, दुसरं कारण होतं त्याच्यामधलं एफआयने कॅश मार्केटमध्ये कालच्या याच्यामध्ये 457 कोटीची विक्री केली असल्यामुळे थोडंसं एक निगेटिव्ह पॉईंट होता. त्याचबरोबर ऑप्शन चेनमधला डाटा आणि वीकली एक्सपायरी असे 2-3 कारण होते, त्यामुळे मार्केटमध्ये आज सुस्त वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. आता आपल्याला बघायचं की उद्याच्या दिवसाला कशा प्रकारचं मार्केटमध्ये मोमेंटम राहू शकते. आता सध्या ग्लोबल मार्केटच्या नुसार मार्केटमध्ये सध्या कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रिगर्स या ठिकाणी दिसून येत नाही आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा कुठल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठल्याही प्रकारच्या बातम्या या ठिकाणी दिसून येत नाही आहे आणि त्याप्रमाणेच मार्केट आपल्या इंडियन मार्केटमध्ये सुद्धा कुठल्याही अदर इंडेक्समध्ये किंवा अदर कंपनीमध्ये अदर सेक्टरमध्ये कुठल्याही, त्यामुळे थोडंसं मला शक्यता एवढीच आहे की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला थोडंसं फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंसं 10-20-50 पॉईंटच्या जवळपास तेजी मंदीच्या याच्या फ्लॅट ओपनिंगमध्ये मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते. कारण आता 26,325पर्यंत आपला लाईफ टाईम म्हणजे या ठिकाणी आपण 100 पॉईंटच्या जवळपास 100 ते 150 पॉईंट लाईफ टाईमपासून थोडंसं दूर आहे. म्हणजे निश्चितच आणखी आता आपण काय जर मार्केटमध्ये उद्या थोडंसं तेजी जर पाहायला मिळेल तर आपण लाईफ टाईम हायच्या रेंजमध्ये जाणार आहेत. आणखी पुन्हा त्या ठिकाणी थोडंसं मंथली एक्सपायरी, आता हा जो नवीन एक्सपायरी आपला हप्ता जो चालू होत आहे हा मंथली एक्सपायरीचा आहे,
त्यामुळे सुद्धा आणखी आपल्याला लाईफ टाईम हायच्या लेवलच्या जवळपास गेल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे थोडंसं आपल्याला आता सप्लाय झोनच्या एरियामध्ये आपण पोहोचलेलं एवढं तुम्ही लक्षात ठेवा. वरच्या बाजूला कधीही तुम्हाला प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी पाहायला मिळू शकते, कारण मंथली एक्सपायरी त्याचबरोबर PCR आणि टेक्निकली 26,325 ही आपली लाईफ टाईम हायची लेवल आहे. या ठिकाणी सप्लाय नक्की येणार, त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंगसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकते. तर ही लेवल तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची आहे. त्याचबरोबर डाऊन साईडला 26,150 ही चांगल्या प्रकारची सपोर्टची लेवल आहे. तर ट्रेडिंग करत असताना मित्रांनो ऑप्शन चेन डाटाच्या अनुसार तुम्ही प्रत्येक वेळा PCR डाटा आणि ऑप्शन चेन या दोन्ही डाटाचा ॲनालिसिस करून आणि मार्केटचा ट्रेंड समजून घेऊन मार्केटमध्ये पोझिशन घ्या. ठीक आहे. तर आत्तापर्यंत दिलेली माहिती तुम्हाला कशा प्रकारे वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा. चला तर मग भेटूया उद्या पुन्हा एका नवीन विषयामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.